पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे। त्रिभाषा धोरण निश्चितीकरता आज व्यापक चर्चा होईल। त्रिभाषा धोरण कोणत्या इयत्तेपासून सुरू करायचं यावर मंथन होणार आहे। शिक्षण क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधला जाईल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काल सुद्धा आपण पाहिलं की त्रिभाषा धोरण समितीला कशा पद्धतीने विरोध आहे, मग तो विरोध ठाकरेंच्या सेनेचा असू दे किंवा मनसेचा, पण असं असताना देखील आज मात्र मुंबईत कार्यशाळा होतीये। काय या कार्यशाळेत नेमका उद्दिष्ट आहे, या कार्यशाळेच्या माध्यमातून काय समोर मांडण्याचा प्रयत्न आहे, या सगळ्याविषयी काय संकेत? लागवी निश्चितच त्रिभाषा धोरण याला खरं तर ठाकरे गटाचा आणि मनसेचा विरोध आहे। प्रचंड विरोध हा महाविकास आघाडीचा सुद्धा आहे। मात्र आज त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी एक व्यापक चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। यामध्ये खरं तर त्रिभाषा म्हणजे हिंदी सक्ती ही कितीव्या इयत्तेपासून करायची या संदर्भातील मतं जे आहेत ते जाणून घेणार आहेत। यामध्ये पालक संघटना असतील, भाषा तज्ज्ञ असतील, इतर जे काही लोक असतील यांची सुद्धा मतं जाणून घेण्यात येणार आहेत। तज्ज्ञांची मतं जाणून घेण्यात येणार आहेत। दिवसभर हे खरं तर चर्चासत्र सुरू राहणार आहे। मुंबईच्या वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये हे चर्चासत्र आहे। यापूर्वी जे त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेतली होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती। त्यांनी सुद्धा त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी या सर्व प्रक्रियेला विरोध दर्शवलेला आहे। खरं तर इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करू नये अशा मताचे राज ठाकरे आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा हेच मत व्यक्त केलेलं आहे। मात्र त्यांना कुठेतरी नरेंद्र जाधव यांनी भेट घेऊन या संदर्भातील माहिती दिलेली आहे। आज या त्रिभाषा धोरण समितीचं व्यापक चर्चासत्र आहे। त्यामध्ये राजकीय पक्षांमधील महाविकास आघाडीचे काही नेते मंडळी असेल किंवा ठाकरे बंधू म्हणजे एकूणच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही नेते मंडळी उपस्थित राहतात का, ते आपलं मत नोंदवतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी स्वप्नील, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।